विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-TET संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील महत्त्वाचे असे प्रश्न उत्तरात. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 13. बालकाचे मानसशास्त्र हा रिकामी जागा पाया आहे. पर्याय आहे मूळ, खेळण्याचा, अभ्यासक्रमाचा, शिक्षणाचा. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 शिक्षणाचा. प्रश्न क्रमांक 14. प्रायोगिक पद्धती ही रिकामी जागा पद्धती आहे. सोपी, अवघड, शास्त्रीय वर्तनाची. त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शास्त्रीय. प्रश्न क्रमांक 15. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेताना अध्यापनाचा वेग आणि प्रगती कशी आहे हे रिकामी जागा समजते. पर्याय आहे अध्ययन वक्रावरून, पठारावस्थेवरून, परीक्षेवरून, निद्रावरून. त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अध्ययन वक्रावरून. प्रश्न क्रमांक 16. प्रगती थांबण्याच्या काळाला रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहे थकवा, पठारावस्था, अध्ययन वक्र, परिसीमा. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पठारावस्था. प्रश्न क्रमांक 17. थोंडाईचे अध्ययन विषयक रिकामी जागा नियम आहेत. पर्याय आहेत 5, 4, 3, 2. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. अभिजात अभिसंधान रिकामी जागा ही याची उपपत्ती होय. पर्याय कैक, स्किनर, बांडोरा, प्यावलाव. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 प्यावलाव. प्रश्न क्रमांक 19. रिकामी जागा याने क्षेत्रीय उपपत्ती मांडली. पर्याय आहेत कर्ड, लेविन, कोहलर, ब्रुनर, अस्वेल. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कर्ट, लेविन. प्रश्न क्रमांक 20. प्रभुत्व अध्ययन उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. पर्याय आहेत अस्वेल, डॉक्टर ब्लूम, कर्ट, लेविन, कोफका. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर ब्लूम. प्रश्न क्रमांक 21. प्रगती न दिसणाऱ्या आलेख भागाचा रिकामी जागा म्हणतात. पर्याय आहे अध्ययन वक्र, समायोजन, पठारावस्था, प्रगती. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 पठारावस्था. प्रश्न क्रमांक 22. शारीरिक व मानसिक अध्ययनात रिकामी जागा परिपक्वतेचे फार मोठे स्थान आहे. रिकामी जागा नैसर्गिक, प्रासंगिक, शारीरिक आणि बौद्धिक. त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक. प्रश्न क्रमांक 23. शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच रिकामी जागा होय. पर्याय अध्ययन वक्र, पठारावस्था, सुट्टी आणि कंटाळा. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पठारावस्था. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24. ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. पर्याय तर स्किनर, लेविन, ब्रुनर, बांडोरा. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ब्रुनर. चांगले अध्ययन होण्यासाठी रिकामी जागा आवश्यक असते. पर्याय तर सहकार्य, पुस्तकाचे, शिक्षकाचे अवधान. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अवधान. प्रश्न क्रमांक 26. अचानक उत्तर देणाऱ्या अध्ययनास रिकामी जागा अध्ययन म्हणतात. उत्कृष्ट प्रगतीचा टप्पा, परमदृष्टीमूलक प्रयत्न, प्रमाद. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 परमदृष्टीमूलक. प्रश्न क्रमांक 27. अध्ययन वक्रावरून रिकामी जागा अंदाज येतो. पर्याय आहेत अभ्यासाचा, परीक्षेच्या, परीक्षांकाचा, प्रगतीचा. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 प्रगतीचा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. कितीही प्रयत्न केले तरी आपण या बिंदूपर्यंत जाता येत नाही. पर्याय आहेत शेवटच्या, परमोच्च, अंतिम, मध्यम. त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक परमोच्च. प्रश्न क्रमांक 28. अध्ययन व उद्देशानं उपपत्तीचे शोधकर्ता रिकामी जागा हे आहेत. पर्याय आहेत मुख्याध्यापक, शिक्षक, कोहलर, अस्वेल. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अस्वेल. बुद्धिमत्तेचे संक्रमण रिकामी जागा यामुळे होते. पर्याय आहेत कुटुंब, घर, अनुवंश, शाळा. याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अनुवंश. रिकामी जागा व अभिरुची हे घटक एकमेकांचे अवलंबून आहेत. पर्याय अवधान, कल्पना,
विचार बुद्धीत याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 अवधान. प्रश्न क्रमांक 32. अवबोधामुळे अवबोधापासून निर्माण झालेली स्मृती प्रेरणा रिकामी जागा असते. मूर्त अमूर्त महत्त्वाची वास्तविकता याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 अमूर्त. या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.